सर PWDचे रिव्ह्यू मिटींग जी जाली पळय न्ही तातूंतल्यान नॉट ओन्ली द PWD म्हणजे WRD आसतले इलेक्ट्रिसिटी आसतले सगळे सिवरेज कॉर्पोरेशन आसतले ह्या सगळ्यांची रिव्ह्यू मिटींग घेवन ॲट प्रेझेंट जे बॅड कंडिशन ऑफ द रोड्स हाजेर 27 कॉन्ट्रॅक्टरांक जांकां शोकॉज नोटीस दिल्ली पळय न्ही तांकां फुडलो टेंडर कोट करपाक बॅर केलो म्हणजे इन शॉर्ट इट इज अ ब्लॅकलिस्टेड टील दे रिइन्स्टेट द रोड दिस इज द फर्स्ट. दुसरी कंडिशन जी आहा पळय न्ही ऑलरेडी अप्रॉक्सिमेटली 30 इंजिनियर्स जे आहा पळय न्ही हांकां शोकॉज नोटीस ज्यो आहा त्यो इश्यू केल्ल्यो आसा. तांचेर मेजर मायनर पेनल्टी इन्क्वायरी केल्या उपरांत बसतली तेंची इन्क्वायरी ऑलरेडी सुरू केली. तांकां फाटलो रिपोर्ट सबमीट कर म्हणटलो. ज्या ज्या इंजिनियरांनी रिपोर्ट सबमीट करूंक ना तांकां डबल शोकॉज लागतली. ओके. आनी तिसरी चवथी गजाल जी आहा पळय न्ही आमी डिफेक्ट लायबिलिटी पिरियडात जितके रस्ते असले ते स्ट्रिक्टली म्हणजे 30 नोव्हेंबराच्या पयलीं सगळे तेंच्यांनी रिइन्स्टेट करून परत हॉटमिक्स करून त्याच कॉन्ट्रॅक्टरांनी दिवचे पडटले विदीन देअर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड्स. ओके. हाज्या खातीर आमचो जो ऑलरेडी जो एजन्सी जी काम करता म्हणजे हेजे सगळे रिपोर्ट करप हे करप ते सुपरवायज करतले आनी मॉनिटर करतले. चवथी गजाल जी आहा पळय न्ही ते पयलीं फावटी आमी म्हणजे हांव कित्याक म्हणटा तेन्ना 20 वर्सांची सिस्टम जाग्यार घालूंक जाय आसली ती कोणीच जाग्यार घालूंक नासली. पयलेच फावटी जाग्यार घातल्या. GIS मॅपिंग सिस्टम ऑफ द रोड ईच एंड एवरी रोड ऑफ द गोवा हो GIS मॅपिंग सिस्टमाचेर हेन्स फुडें खंयचो हॉटमिक्स करपाक जाय किंवा नवीन रोड करपाक जाय आसत 30 दीस पयलीं सगळ्या जाणांक नोटीस वयतली सो दॅट ईच एंड एवरी म्हणजे डिपार्टमेंट शूड विदीन 30 डेज तेंच्यांनी एप्लाय करून NOC घेवन आपलें कामूय करपाक जाय. एकदां रस्तो केल्या उपरांत ह्यान फुडें 3 वर्सां जो आहा पळय न्ही डिफेक्ट लायबिलिटी पिरियडान रोड फोडूंक मेळचो ना. रोड फोडलो जाल्यार ताका हेवी पेनल्टी बसतली. ती इवन तूं पर्सनली सुद्दां रोड कोण फोडटा आसत जाल्यार आज सपोज 10 रुपया आसत जाल्यार ती 1000 रुपया जातली. ती डिफेक्ट असो पद्दतीचो रस्तो तो फोडूंक मेळचो ना. आमी एवरी जाग्याचेर GIS सिस्टम आनी जाका मॉनिटरींग हे कंटिन्युअसली एक सेल वेगळो PWDन अपॉयंट केला. सो सगळी डिपार्टमेंट्स आसा ती तेजे कडेन कॉर्डिनेट करतली. आतां असलेले इंजिनियर रोड्स डिपार्टमेंटान 5 वर्सां वयर जितके काम करता पळय न्ही ह्या सगळ्या इंजिनियरांची ट्रान्सफर ह्या निमित्तान जातली. कोणूच म्हणजे AE JE आनी E कोणूच रोड्स डिविजनान उरचो ना. 5 वर्सां वयर जे जो डिपार्टमेंटान ते आसा ते सगळे 5 वर्सां त्या डिपार्टमेंटांतल्यान शिफ्ट जातले आनी जेंचेर म्हणजे इन्क्वायरी केल्या उपरांत आसा पळय न्ही तांचेर म्हणजे मायनर आनी मेजर पेनल्टी जी आहा ती 100% लागलेली आहा. कॉन्ट्रॅक्टर जर ते करिना जाल्यार परमनंट ब्लॅकलिस्टेड सुद्दां थोडे जाण जातले. ते जर विचार करीत आमच्या दुसऱ्या लायसनाचेर घेतले तेय घेवंक दिवचे ना. तेय तेंची सिस्टम काडल्या कोणाची लायसनां कितली आहा ती बी काडून दवरल्या तांकां घेवपाक मेळचें ना. ऑलमोस्ट म्हाका दिसता नोव्हेंबर पर्यंत म्हणजे एक डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आनी विदाउट डिफेक्ट लायबिलिटी पिरियड्स जे रस्ते आसा पळय न्ही ते सुद्दां मोटरेबल करपा खातीर म्हणजे हार्डली ऑक्टोबर एंडींग पर्यंत ते मोटरेबल करून प्रिमिक्स आनी फूल क्राफ्ट करपा खातीर आमी आसा तशें नोव्हेंबर 30 पर्यंत सगळें जातलें. डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल. डिपार्टमेंटान ह्यो काही ज्यो इंजिनियर्स आसता पळय न्ही हांकां खबर आसपाक जाय जे कंटिन्युअसली डिपार्टमेंटान 30 वर्सां 35 वर्सां काम करतात तांकां त्या डिपार्टमेंटाची सगळी सिस्टम खबर आसूंक जाय. आतां नवीन टॅक्नॉलॉजी आयली ती टॅक्नॉलॉजी वापरून हें सगळें करपाचें आसता. त्या खातीर ह्या काही जण जे आहा पळय न्ही सगळ्यांक हांव ईच एंड एवरी सगळ्या जाणांक रिस्पॉन्सिबल धरतलो. त्या खातीर न्यू टॅक्नॉलॉजी आनी हांकां इनोवेशन जे डिपार्टमेंटान हाडपाक जाय आसलें पळय ते हाडूंक नासलें ते हाडपाची गरज आसता. म्हणून जी नवीन सिस्टम 1 वर्साच्या भितर हांव कंप्लिटली डिपार्टमेंट स्टडी करतालो पण ह्याच फुडें फुडलीं 25 वर्सां जी आहा पळय न्ही रस्ते पिड्ड्यार जावचे ना हेची काळजी आमी आतां घेतल्या आनी हेन्सफोर्थ अशा पद्दतीन एक न्यू टॅक्नॉलॉजी रोड करता. थँक्यू. तुम्ही पळयतात GNH.